सुरू करूया. आवाजामध्ये काही डिस्टर्बन्स वाटला तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आंतरिक सजगता. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडायचा आहे. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. घेतलेला श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना ओंकार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे होऊन एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण आता सुरुवात करूया. जे नवीन साधक आहेत त्यांनी कृपया जर तुमची ओळख आणि जर तुम्हाला कुठलाही व्याधी असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे चालू असतील मेडिसिन तर कृपया अनम्यूट होऊन सांगा. जे नवीन साधक आहेत. जुने साधकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा, अनम्यूट होऊन फक्त सांगा. एक मिनिट हा, मी तुम्हाला अनम्यूट करते. हा. थोडक्यात तुमची ओळख आणि
जर कुठली व्याधी किंवा कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केला हे सांगा. बोलू शकता. मी हॅलो बोलू? मॅडम. नमस्कार. हा, येतोय आवाज. हॅलो मॅडम. नमस्ते. नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा. मी सुवर्णा गौड, औरंगाबाद, संभाजीनगर. हम्म. माझं हिस्टेक्टॉमी 1 वर्षापूर्वी झालंय अच्छा. आणि आता मला फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉल 375 आहे माझं सध्या. ओके. म्हणजे डायग्नोसिस होऊनही 1.5 महिना होत आलाय. म्हणजे मी आता लाईफस्टाईल चेंज केली पूर्ण. हम्म. 4 किलोमीटर चालते आणि साखर बंद आहे आणि झिरो ऑइल डाएट आहे माझं सध्या हम्म. हम्म. आणि फॅटी लिव्हर आहे मला सध्या. ओके. ओके. हां. बाकी बीपी वगैरे असं काही त्रास आहे का? हायपरटेन्शन 1 मध्ये आहे. हायपरटेन्शन 1 मध्ये आहे आणि स्पाईनचा म्हणजे कमरेचा एक मणका पण माझा ॲक्सिडेंटमध्ये हे झालेला आहे खाली. अच्छा. त्रास नाहीये त्याचा काही, पण व्यायाम मी कधी केले नाहीत पुढे वाकून वगैरे असे. बरोबर. तुम्हाला ते पुढे वाकणारे करायचेच नाहीत ऍक्च्युली. हां. कारण पण आता ठीक आहे, थोडंसं डाएटकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. ओके. फॅटी लिव्हर असल्यामुळे. आणि आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आसनं करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठे पण ओके. ओव्हर ट्राय नका करू. अ, बरं. तुमच्या केसमध्ये तुम्हाला जास्त डाएट चांगला फॉलो करायचा आहे आणि आपल्याला जमेल तसे आपण लुजली एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करू आणि जसं जमेल त्याप्रमाणे तुमचाही यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे. जर ओके. कुठेही काही अनइझी वाटलं किंवा एखादं असं नाही जमलं तर काही हरकत नाहीये. तुम्ही त्यावेळेला पण माझ्याशी बोलू शकता किंवा नंतर जर काही शंका असेल तर तुम्ही नंतर मला पर्सनली सुद्धा बोलू शकता. ठीक आहे. ओके, ओके. चालेल मॅडम, चालेल. ओके. थँक यू मॅम. हो, स्वागत आहे. नमस्कार मॅडम. हरिओम. हॅपी न्यू इयर. माझं नाव पल्लवी सारोळकर. मी चिपळूणहून जॉईन झालेली आहे. मी ऑलरेडी सरांचा काउन्सिलिंगचा कोर्स पण केलेला आहे. मी योगा ह्याच्यासाठी कधी मी रेग्युलर योगा करते घरी आणि वॉक पण करते. मला डायबिटीसचा त्रास आहे. अच्छा. असं काही शुगर थोडीशी 200-250 अशी असते माझी. ओके. म्हणजे फक्त गोळी चालू आहे. गोळी चालू आहे फक्त, बाकी काही नाही त्रास. बीपी वगैरे काही नाहीये. ओके. सगळं रिव्हर्स केलंय मी. बीपी आणि थायरॉइड होतं मला. ते रिव्हर्स होऊन 2-3 वर्ष झाली आहेत आता. काही अच्छा. टॅबलेट नाहीये आता. ऑपरेशन वगैरे कोणतं काही झालेलं नाही. वॉक करते, योगा करते. बट माझ्याकडून रेग्युलर एव्हरीडे होत नव्हता योगा सिस्टमॅटिक घरी एकटीने. अच्छा. त्यामुळे मी क्लास जॉईन केलाय आणि माधवबागचे मी योगाचे क्लासेस आणि व्हिडिओज बघून ते करते. पण ते ओके. एव्हरीडे होत नव्हतं, म्हणून मग काहीतरी मोठं असतो की आपण क्लास जॉईन केलाय म्हणजे उठून करायलाच हवं असं. असं म्हणून मी करतेय योगा जॉईन क्लास करते आणि ते पण तब्येतीलाही चांगलं, कारण कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय सध्या तर थोडं अच्छा. आणि पाय दुखतायत. ते जॉईंट पेन्स होतं थंडीच्या दिवसामध्ये आणि तिकडे त्या साईडला चिपळूण साईडला तर असं थंडी जास्त आहे. त्यामुळे ते होतं त्रास. ठीक आहे. हो. हरकत नाहीये. बाकी हा. हं. बोलत होतात ना काही? नाही, बाकी काही अजून त्रास नाहीये. तेच हेच पाय दुखतायत आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होते, म्हणून म्हणलं जरा योगा. माझं वजन पण थोडस मला 1-1.5 किलो वाढल्यासारखं वाटतंय. कमी केलं होतं मी त्याच्यापेक्षा. ओके. ओके. जरा रेग्युलर योगा होईल म्हणून केलं. ठीक आहे. बरं, डायबिटीज हा कधी डिटेक्ट झालाय म्हणजे? मला 10-11 वर्ष झाली डायबिटीस आहे. आता माझं एज 53 आहे. 40 एज मध्येच. ओके, 40 मध्ये झालाय. हा, म्हणजे तो मे बी स्ट्रेसमुळे असू शकतो. ठीक आहे. हा, मेनोपॉज, स्ट्रेस सगळं. हरिओम. येस. नेक्स्ट. अजून 2 आहेत. हा, ओम. बोल. हा. हरिओम. हरिओम. मी राजेश भावसार, छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण मधून आहे. हम्म. व्याधी वगैरे काही नाही अजून. 54 वर्ष रनिंग आहे. फक्त ओके. नियमित व्यायाम व्हावा, नियमित योगा व्हावा म्हणून जॉईन केलेलं. बरं. हरिओम, स्वागत आहे. ओके. हा.
ऋतुजा ताई होते का तर राहिल्या. ठीक आहे. इथे चॅटबॉक्स मध्ये पण तुम्ही टाकू शकता जर काही व्याधी असेल किंवा काही असेल तर. आपले जुने साधक पण आहेत तर आपण त्यांचं पण थोडक्यात ओळख करून घेऊया. हा, मी अनम्यूट केलंय तुम्हाला, पण बोलू शकता. मॅडम नमस्ते. हरिओम. जितेंद्र शिंदे, कोल्हापूर. 5 महिने पासून योगाचा क्लास करतो आहे. चांगलं एक मोटिवेटेड वाटतंय, ते एनर्जेटिक राहतंय. आता मागच्या महिन्यात आपले क्लास बंद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 4 व्हीलरनं माझ्या 2 व्हीलरला ठोकलं गेलं मागून. त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्यानं ठोकलं. मी 2 व्हीलरवर होतो, पुढे पडलो, तर जरा हाताला इथं मार लागला इथं. ओ. हा, तर ते एक्सरे वगैरे केले. हम्म. बाकी काय नाही म्हटलंय. हे सूज खूप आहे म्हटले, म्हणजे इथं आणि L2 आणि L3च्या या लेफ्ट साईडला इथं. हा हा. थोडं थोडं म्हणजे सूर्यनमस्कार घालण्याचा वगैरे प्रयत्न केला, परंतु थोडा त्रास होतोय, ह्याच्यावर लोड येतोय ना. होय, हा, बरोबर. हा, इथं सुद्धा थोडा दुखल्यासारखं होतंय अधूनमधून. थंडीचे हम्म. दिवस असल्यामुळं बेबी म्हणजे ते जाणवत असेल इथं. परंतु आता रिकव्हरी आहे. फक्त तुम्हाला माहितीसाठी असावं म्हणून सांगितलं की जरा इथं क्रॅम्प मोठा सूज आली होती इथं. ते असं वायपर मुवमेंट ही थोडे हम्म. करताना दुखत आणि हम्म. सूर्यनमस्काराच्या वेळेलाही दुखतं. त्याच्यामुळे ते सगळं बंदच आहे सध्या. ओ. आणि पुढे वागताना थोडं इथं हो. असं त्रास. पडल्यामुळं हा. हम्म. हो. ठीक आहे. बाकी हम्म. बोला बोला. फ्रॅक्चर वगैरे नाहीये ना? एक्सरे वगैरे केला, मुका मार लागलेला आहे, हाताला सूज होती इथं मनगटाच्या इथं, आणि थोडं इथं म्हणजे जर्क बसल्यामुळं दुखवलं गेलं हा भाग, अच्छा. लेफ्ट साईडचा. बाकी काही नाहीये. त्याचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो ठोकला, तसा मी असा त्याच्यावर पडलो. हम्म. हम्म. बाकी बरं. काही नाहीये. ओके. आणि हम्म. रेग्युलर व्यायाम इथे चालू आहे तिथे, परंतु थोडं स्ट्रेट बसताना त्रास होतो. थोडा मायनर असं दुखल्यासारखं होतं. ठीक मे आहे. बी बॅक ऑफ द माइंड अजून ते असावं कदाचित. हम्म. ठीक बाकी आहे. तर खाली बसून जास्त वेळ त्रास वाटला तर तुम्ही चेअरमध्ये पण बसू शकता. म्हणजे असं वाटलं पाठीला रग लागल्यासारखं वाटतंय तर चेअरमध्ये बसून पण तुम्ही करू शकता. फक्त मार्जरासन जे आपण करणार तिथे परत आपल्या मनगटावरती जोर येतो. त्यामुळे तिथे पण समजा माझ्याकडून राहिलं सांगायचं की जर जास्त जोर असेल तर करू नका म्हणून. जर तुम्हाला वाटलं कुठेही डिफिकल्ट वाटतंय मार्जरासन करताना तर मात्र मग तुम्ही सोडून दिलं तरी हरकत नाही. मला समजेल, लक्षात येईल मग. ठीक आहे. थँक्यू. दर्शना ताई, अनम्यूट केलंय का मी तुम्हाला? हा, मी हे तर केलंय. हॅलो. हरिओम. हा, नमस्ते. मी दर्शना दर्गे खोपोलीवरून बोलते. वर्ष होईल मला मॅडम कडे मी जॉईन आहे. तुम्ही एकदम फ्रेश, मला कोणत्याही व्याधी नाहीत, काही नाही, आणि कोणतीही गोळी नाही. वर्ष झालं मला, मी योग साधना मॅडम कडे चालू आहे माझं. त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं. हरि बस झालं. स्वागत. हो. तर आपण सुरू करूया. आपल्या पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप सारं स्वागत. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण एकमेकांच्या समोर आहोत. तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपला जो काही संकल्प आहे नवीन वर्षाचा, त्या संकल्पासाठीही तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करतोय. आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे बेसिक टू ऍडव्हान्स असा आहे. म्हणजे सुरुवातीला काही बेसिक आसनं शिकवली जातात जी सगळ्यांनाच जमतात, आणि हळूहळू आपली म्हणजे कपॅसिटी बघून किंवा तुमची क्षमता बघून आपण ऍडव्हान्स आसनं शिकायला सुरुवात करतो. तर सगळ्यात आधी माझी ओळख करून देते. मी तुमची ओळख करून घेतली आहे, मी माझ्याबद्दल काही बोलले नाही. तर माझं नाव योगिता सकपाळ. मी 2016 मध्ये योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा केला ठाणे येथून, आणि त्याच्यानंतर MA इन योगशास्त्र केलं कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथनं. आणि त्याच्यानंतर आता नुकतीच योग थेरपिस्टची ही परीक्षा मी पास झालेली आहे.
तर असा हा योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. योग ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही 1 महिन्यात किंवा 8 दिवसामध्ये किंवा वर्षभरात आपल्याला तितकंसं आपण जेवढं शिकू तेवढं आपल्याला नॉलेज आपलं कमी वाटतं. तर म्हणून माझाही हा प्रवास असाच निरंतर चालू आहे. काही नवीन शिकण्याचा प्रयत्न आणि काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न. तर आपण आता आपल्या वर्गाच्या पॅटर्नकडे वळूया. तर आपण सुरुवातीला जे आता श्वसन मार्ग शुद्धी घेतो, त्याच्यानंतर आपण प्रार्थना घेतो. प्रार्थनेनंतर मग आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम असतात, म्हणजे लुझनिंग एक्सरसाइज असतात, ज्याच्याने तुमचे जे जॉईंट्स आहेत शरीरामधले ते मोकळे व्हायला मदत होते. आणि मग हळूहळू आपण आसनांकडे वळतो. प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून चालू करतो. पहिल्या आठवड्यामध्ये प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन हे आपण सुरुवातीला घेतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाकडे वळतो. सूर्यनमस्कार जे आहेत हे आपण तिसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. मग ते पुढे सलग चालू होतात. तर आणि त्याच्याबरोबरच मग थोडीशी काही ऍडव्हान्स आसनं आहेत ती शिकण्याचा प्रयत्न करतो. कारण की बऱ्याच जे नवीन असतात योग साधनेला जॉईन झालेले, त्यांना बेसिक आसनं सुद्धा करायला थोडेसे त्रास होतो. म्हणून जशी तुमची क्षमता आहे त्याप्रमाणे ऍडव्हान्स आसनाकडे आपण जातो. तर कपालभाती सुद्धा जी आहे तीही आपण दुसऱ्या आठवड्यापासून किंवा थोड्याशा 3-4 दिवसाच्या गॅपने आपण कपालभातीला सुरुवात करतो. तर सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो, जी एकेका नाकपुडीने आपल्याला करायची असते. तीही मी तुम्हाला दाखवते. आणि आपली प्रार्थना आणि आपला शांतीपाठ जो आहे, तो मी आपल्या ग्रुपवरती शेअर करीन. आणि मग तो आता उद्यापासून आपल्याला तो फॉलो करायचा आहे. आता पण मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी आपल्याला काही हस्तमुद्रा ज्या आहेत, ह्या फॉलो करायच्या असतात. तर हस्तमुद्रा म्हणजे मी आता सुरुवातीला बोलले होते की हातांची द्रोण मुद्रा. द्रोण मुद्रा म्हणजे दोन्हीही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. साधी मांडी घालून दोन्हीही हातांचे कप आपल्या गुडघ्यांवर. हाताची जी कोपरं आहेत ती आपल्या शरीराच्या जवळ आहेत. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. तर ज्ञान मुद्रेमध्ये अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची आणि पुन्हा हाताची कोपरं शरीराच्या जवळ. जर आपण हात असे सरळ ताठ केले तर तुमच्या पाठीला रग लागते, तिथे पाठदुखी सुरू होते. म्हणून हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवली की तुमची बैठक पण स्थिर होते, शरीर पण स्थिर होतं आणि कुठेही आपल्याला अनइझीनेस वाटत नाही. म्हणून हाताची कोपरं ही नेहमी शरीराच्या जवळ असावीत. तर हे झाली हाताची ज्ञान मुद्रा. आपण श्वसन मार्ग शुद्धी झाल्यानंतर प्रार्थना घेतो. प्रार्थनेनंतर आपण हाताची नमन मुद्रा करतो. तर ही नमन मुद्रा कोणी करू नये ज्यांना पाठीची दुखणी आहेत, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ही मुद्रा कशी केली जाते दाखवते. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. मग हेच जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून आपलं कपाळ आणि जोडलेले हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे कुठेही आपल्याला सीटचा भाग असा वर उचलायचा नाहीये. तुम्हाला सीटचा भाग खाली जमिनीवरच ठेवायचा आहे आणि तुमची जेवढी क्षमता आहे तेवढं पुढे झुकायचं. आता इथे माझे हात आणि कपाळ जमिनीपर्यंत पोहोचलंय. तुमचं समजा नसेल पोहोचत, समजा एवढंच राहत असेल तर काही हरकत नाहीये. जेवढी क्षमता आहे तेवढंच पुढे झुकायचं. आपले सीटचा भाग मात्र वर उचलून द्यायचा नाहीये. फक्त आपली अंतिम स्थिती जी आहे ती अशी असते. जोडलेले हात आणि कपाळ, हाताची कोपरं जमिनीवरती. ठीक आहे. आणि मग उलटचाल करताना हळूहळू तसंच वर यायचं. जोडलेले हात पुन्हा खाली येतील आणि मग आपण जसं पामिंग करतो आणि डोळ्याला आपली ऊब द्यायची हातांची. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघितली द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि मग नमन मुद्रा. ठीक आहे. आणि प्रार्थना तुम्हाला दाखवते. ही आहे आपली प्रार्थना. ओंकार बिंदू संयुक्तम
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ही प्रार्थना आपल्याला रोज घ्यायची आहे. खाली याचा अर्थ पण दिलेला आहे. योगीजन नित्य नियमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. ही प्रार्थना जी आहे ही आपण शिवषडाक्षर स्तोत्र याच्यामधून पहिलंच जे त्याचं ज्याची जी सुरुवात होते त्या स्तोत्राची ती या प्रार्थनेपासूनच होते, या श्लोकापासूनच होते. आपल्या योग साधनेमध्ये ओंकाराला खूप महत्व आहे. म्हणजे आपल्या कुठल्याही म्हणजे तुम्ही कोणताही इन्स्टिट्यूटचा वर्ग जॉईन करा तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ओम म्हटलं जातं. ओमच्या उच्चाराने तुमच्या ज्या नर्वस सिस्टम्स आहेत म्हणजे सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक या बॅलन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजेच आपलं शरीर आणि मन या ओमच्या उच्चाराने शांत होतं, बॅलन्स होतं आणि आपली जी साधना आहे पुढे जी आपण करणार आहोत ती आपली खूप सुखकारक होते. म्हणून ओमला आपल्या ह्या योग साधनेमध्ये खूप जास्त महत्व आहे. ओंकाराचं ध्यान सुद्धा केलं जातं. तर तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे ही ओमची प्रतिमा एकदा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघायची आहे, ज्याला नेत्रशुद्धी म्हणतात. त्या नेत्रशुद्धीचे पण काही प्रकार आहेत. म्हणजे उघड्या डोळ्यांनी जेव्हा आपण ही ओमची प्रतिमा बघतो तेव्हा त्याला बहिरत्राटक म्हणजे आपण डोळे उघडे ठेवून जी कृती करतो ते बहिरत्राटक असतं. आणि हीच ओमची प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या आयब्रो सेंटरमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याला अंतरत्राटक म्हणतात. तर असंही आपण काही दिवस करणार आहोत. ओमच्या प्रतिमेचे किंवा ओंकार साधना ज्याला म्हणतात तेही आपण करणार. मग त्याच्यामध्ये 4 विविध स्तरांवरचे उच्चार येतात. पहिला उच्चार उच्च पट्टीतला असतो, दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, तिसरा उच्चार अगदी सावकाश हळू आवाजामध्ये जो फक्त आपल्याच कानांना ऐकू येतो आणि मग चौथा जो उच्चार आहे तो मानसिक. अशा विविध पातळींवरती आपण ओमचे उच्चार करतो. ठीक आहे. ही प्रार्थना त्याच्यानंतर प्राणायामाचा श्लोक आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये बघू. आणि हा शांतीपाठ म्हणजे आपली संपूर्ण साधना पूर्ण झाली की सरेंडर भाव, समर्पणाचा भाव जो या शांतीपाठामध्ये आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया की जी आपण सुरुवातीला करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची. तर श्वसन मार्ग शुद्धी करताना तुम्हाला एक नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकपुडीने तुम्हाला ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन म्हणजे श्वास घेण्याची कृती ही सहज असेल, सोडताना मात्र तुम्हाला तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. तर इथे ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्याने मात्र पोटाला आतमध्ये जी स्ट्रोक देण्याची कृती आहे ती करताना थोडीशी काळजी घ्यायची. किंवा नाक चोंदलं असेल, सायनसचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलं असेल तर त्यांनी सुद्धा हे करताना अगदी यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही वाटलं की आपल्याला दुखतंय किंवा गरगरल्यासारखं वाटतंय तर मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. ज्यांना सायनसचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढलं असेल, नाक चोंदलं असेल, त्याचबरोबर हायपर ऍसिडिटी असेल, कधी कधी आपल्याला मॉर्निंग नॉशी असतो, त्याच्यामध्ये आपलं डोकं जड होतं, डोकं दुखतं किंवा उलटीसारखं होतं किंवा खूप साऱ्या शिंका येतात. तर हा जरी प्रकार असेल ऍलर्जीचा तरी मात्र तुम्हाला हे कृती करणं थांबवायचं आहे. सुरुवातीला म्हणजे जर प्रयत्न केला तर सुरुवातीला 5 स्ट्रोक द्या. तुम्हाला जर बरं वाटलं, तिथे कम्फर्टेबल वाटलं तर मग हळूहळू तुमची क्षमता वाढवा. श्वसन मार्ग शुद्धी आणि कपालभातीचे कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे कोणी करू नये हे सारखेच आहेत. ठीक आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला सुरुवातीला डेमो दाखवते की ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. ज्यांनी आधी योग साधना केली आहे त्यांना माहिती आहे, जे नवीन आहेत त्यांनी मात्र आधी बघून घ्या. तर इथे आपल्याला फोर्सफुली श्वास सोडताना आपण मेणबत्ती कशी फुंकतो जोरात, आपल्या तोंडातून हवा बाहेर काढून मेणबत्ती फुंकतो बरोबर. तर असंच आपल्याला कृती करायची, फक्त ती हवा जी आहे ती आपण नाकावाटे बाहेर फोर्सफुली सोडणार आहोत, तोंडावाटे न सोडता नाकावाटे करणार आहोत. बरं, हे करताना नकळत डोळ्यांवरती ताण येतो, कपाळावरती आपण एक्स्ट्रा आठी येते. तर आपल्याला जाणीवपूर्वक कृती करायची आहे, चेहरा एकदम शांत ठेवायचा आहे. फक्त जी जाणीव असेल ती आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. तर आधी मी एक कृती दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्र करूया.
शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. जर गॅलरी व्ह्यू असेल तर मी तुम्हाला खूप लांब दिसेल आणि कृती तुम्हाला नीट कळणार नाही. तर दाखवते मी तुम्हाला. आज आपण साधी मांडी घालूनच सगळी कृती करूया. उद्यापासून आपण पद्मासन, अर्धपद्मासन शिकूया. तर सुरुवातीला आपण उजव्या नाकपुडीने कृती करणार. तर इथे डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. आपला उजवा जो हात आहे तो पोटावर ठेवायचा. ठीक आहे तो श्वास सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. पुन्हा एकदा बघा. एक श्वास भरून घ्यायचा. पोट बाहेर येतं. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना आतमध्ये झटका. लक्षात आलंय? परत एकदा दाखवते तुम्हाला. पुन्हा एकदा बघून घ्या. बघा इथे खांदे वगैरे सगळे रिलॅक्स ठेवायचे. नकळत आपण खांदे असे वर घेतो, चेहऱ्यावरती खूप एक्स्ट्रा ताण आणतो. तर तसं काहीही न करता आपल्याला अगदी सहज कृती करायची आहे. सुरुवातीला थोडंसं तो फोर्सफुली श्वास बाहेर सोडणं हे आपल्याला थोडंसं कठीण वाटू शकतं. पण जसजशी तुमची प्रॅक्टिस होईल ना तसतसं तुम्हाला ते अगदी इझिली बाहेर सोडणं जमेल. बघा पुन्हा एकदा दाखवते. तर सुरुवातीला आपण डावा अंगठ्याने डावी नाकपुडी बंद केली आहे. उजवा हात हा आपण फक्त प्रॅक्टिससाठी आज पोटावर ठेवलाय. म्हणजे तुम्हाला तिथे जो काही हालचाल होते ती जाणवली पाहिजे म्हणून. तर उजवा हात पोटावर ठेवलाय. उजवीने आहे तो श्वास सोडायचा. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. आता हाच घेतलेला श्वास बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि श्वास बाहेर जोरात सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. मग ही सेम कृती आपण दुसऱ्या नाकपुडीने पण करणार. ठीक आहे. सगळ्यांच्या लक्षात आलंय? आता आपण प्रॅक्टिकली करूया. साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. चेहरा शांत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस. बरोबर. उजवा हात आपल्या पोटावरती. आता डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात करूया. यथाशक्ती 10 वर्तनं. 1 पुन्हा एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडूया. 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. उजवा हात गुडघ्यावर. डोळे मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिकडे काही बदल जाणवतोय का? त्याचा मनातल्या मनात मागव. चेहरा शांत. हीच कृती विरुद्ध बाजूने. डोळे अलगद मिटलेले. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती. चेहरा शांत. आता डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येईल. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. एक आवर्तन झालं. दुसरं. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2 3 4 5 6 7 8 9 10.
उजवा हात गुडघ्यावर, डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून. दोन्हीही नाकपुड्यांमध्ये काही बदल जाणवतोय का? श्वसन मार्गातला बदल त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण आता केलीये श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही पाय समोर घ्यायचे, दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या आणि हात बघा असे मागे ठेवा आणि मान मागे सैल सोडा. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, त्यानंतर उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून, अशा 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. प्रत्येक स्थितीमध्ये एक विश्रांती अवस्था असते. तशी ही बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. ठीक आहे, बरोबर, छान. सुरुवातीला आपण करूया पायाचे सूक्ष्म व्यायाम, म्हणजे पावलाचे. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता जे हात आपले जास्त मागे होते ते आता थोडेसे आपल्या सीटच्या जवळ घ्या, म्हणजे पाठकणा आपला सरळ राहील. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये, तर त्यांनी चेअरमध्ये बसा आणि ही कृती केली तरीही चालेल. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण फक्त उजवं पावलाच्या कृती करणार आहोत. थोडंसं डावा पाऊल किंवा डावा पाय हलकासा थोडासा बाजूला घ्या आणि आता फक्त उजव्या पावलाच्या 5ही बोटांमध्ये ताण आणा आणि रिलॅक्स करा. उजव्या पावलाची 5ही बोटं ताणायची, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स करूया, ताणूया, रिलॅक्स. 5ही बोटं ताणायची, रिलॅक्स करायची. बरोबर, थांबूया आणि आता फक्त उजवा पावलाचा जो चवड्याचा भाग आहे, म्हणजे फक्त हा जो भाग आहे तो फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे काय, तर सुरुवातीला 4 बोटं फोल्ड करायची, मग त्यावर अंगठा ओपन करायचं, मग अंगठा फोल्ड करून त्यावर 4 बोटं ओपन करायचं. बरोबर, हे 3 ते 4 वेळेला करूया. पहिल्यांदा 4 बोटं घ्यायची, मग अंगठा फोल्ड करायचा, अशा प्रकारे कृती. फक्त उजवं पाऊल. बरोबर, हे फक्त आज पहिला दिवस आहे लक्षात येण्यासाठी, जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी. जुने साधकांनी त्यांना एकत्र करायची सवय आहे. 3 ते 4 वेळा झालं की थांबायचं. आता उजवं पाऊल अँकल जॉइंट्स मधून स्वतःकडे खेचायचं आणि मग जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे ताणूया. जमिनीकडे ताणताना बघा अँकल जॉइंट्स मध्ये वरच्या बाजूने तुम्हाला ताण जाणवेल आणि जेव्हा आपण स्वतःकडे घेतो, खेचतो पाऊल, तेव्हा अँकल जॉइंट्स मध्ये त्याच वरच्या बाजूने तुम्हाला प्रेशर जाणवेल. पुन्हा स्वतःकडे जमिनीकडे ताणा. आता खालच्या बाजूने अँकल जॉइंट्सला प्रेशर आहे आणि स्वतःकडे खेचून घेताना खालच्या साईडला ताण आहे. तसंच लक्ष तुमच्या काफ मसल्सकडे पण घेऊन जायचं, आपल्या गुडघ्याच्या जॉईंटच्या इथे पण घेऊन जायचं. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा तिथेही काही बदल जाणवतात, त्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचं. बरोबर, 3 ते 4 वेळेला ही कृती झाली की मग उजवं पाऊल गोलाकार फिरवायचं क्लॉकवाईज. 1, उजवीकडून डावीकडे, 2, 3, 4, सावकाश, 5, विरुद्ध बाजूने, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळेला दोन्ही बाजूने फिरून झालं की थांबायचं. आपल्या दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची. दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा जो पाय आहे तो जमिनीला घासत स्वतःकडे घ्यायचा आणि सरळ करायचा. पाय स्वतःकडे घेऊया, सरळ करूया. पाठीचा कडा सरळ, पाय स्वतःकडे आणि सरळ. पुन्हा एकदा. बरोबर, 4 ते 5 वेळेला ही कृती करायची आणि मग पुन्हा पाय फोल्ड करायचा. ठीक आहे, आता पाय आपला थोडासा वर जाईल आणि खाली, म्हणजे वर सरळ करायचा, पुन्हा खाली टेकवायचा. बरोबर,
1 2 3 4 आणि 5. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ देत. 2 वरच्या वर न करता खाली जमिनीकडे येऊ देत. 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा पाय वर आणि विरुद्ध बाजूने दिशा बदल. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि तसाच उजवा पाय जो आहे तो आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर. सावकाश. पुन्हा पाठकणा सरळ. आता आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. बरं, आता ही कृती करताना नकळत आपण पाठ अशी पुढे मागे करतो, तर तसं न करता पाठ आपल्याला स्थिर ठेवायची आहे. ठीक आहे. आपला डावा हात जो आहे तो उजव्या पाऊल पकडायचा. डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं आणि उजव्या हाताने उजवा जो गुडघा आहे तो जमिनीकडे प्रेस करायचा आणि मग स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करूया. सावकाश स्वतःकडे घेऊया. हे करताना पाठीची हालचाल न करता फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. जमिनीकडे खाली प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. 1 जमिनीकडे प्रेस. स्वतःकडे. 2 जमिनीकडे. स्वतःकडे. 3 जमिनीकडे. स्वतःकडे. 4 जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा आणि उजवा पाय सावकाश सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मान मागे सैल सोडा. विश्रांती. डोळे मिटून दोन्हीही पायांचं निरीक्षण करा. उजवा आणि डावा. उजवा पाय तुम्हाला थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय एकदम हलका जाणवेल. डोळे मिटून याचा आपण फरक अनुभवतोय. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आता थोडासा उजवा पाय बाजूला घ्यायचा आणि त्या डाव्या पायबोलाची 5ही बोटं ताणायची. रिलॅक्स करायची. ताणूया. रिलॅक्स करूया. ताणायची. रिलॅक्स. ताणूया. रिलॅक्स. ताणायची. रिलॅक्स करायची. आता चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं ओपन करूया. मग 4 बोटं आतमध्ये, मग त्यावर अंगठा ओपन करूया. बरोबर. आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणा. 1 स्वतःकडे खेचायचं. जमिनीकडे ताणायचं. 2 3 बरोबर. 4 स्वतःकडे आणि जमिनीकडे. 5 विरुद्ध बाजूने क्लॉकवाईज. सॉरी, आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 अँकल जॉईंट्स मधून पावलाचं रोटेशन. 2 3 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली घ्या. आणि आता जमिनीला घासत डावा पाय फोल्ड करूया. सरळ करूया. 1 पाय फोल्ड. सरळ. 2 पाय फोल्ड. सरळ. 3 4 5. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि आता वर सरळ करायचा आणि खाली घ्यायचा. 1 वर खाली. 2 वर खाली. 3
वर खाली 4 वर खाली 5. पुन्हा पाय वर घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 पायाचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे. 2 3 4 आणि 5. 5 राऊंड एका बाजूने झाले की विरुद्ध बाजूने 5 राऊंड. 1 2 3 बरोबर करताय. 4 आणि 5. 5 वेळा दोन्हीही बाजूनी झालं की मग डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. आपली टाच जास्तीत जास्त आपल्या ओटीपोटाकडे असेल. करतोय आपण आता हाफ बटरफ्लाय. आता आपला डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा. पाठ मात्र आपल्याला पुढे मागे नाही करायची. मग स्वतःकडे घ्यायचा. 1 जमिनीकडे प्रेस. याच्याने आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात. स्वतःकडे. 2 जमिनीकडे स्वतःकडे. 3 जमिनीकडे स्वतःकडे. 4 जमिनीकडे प्रेस करूया. स्वतःकडे घेऊया. 5 बरोबर. 5 वेळा झालं दोन्ही बाजूनी की मग थांबायचं. डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. आता बघा दोन्हीही पाय जे आहेत हे आता आपले समस्थितीमध्ये आले. भगवद्गीतेमध्ये योग साधनेची व्याख्या करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात समत्वम योग उच्यते. म्हणजेच शरीर आणि मन बॅलन्स. किंवा आपण जर एका बाजूने कृती केली तर तीच कृती दुसऱ्या बाजूनेही करावी. म्हणजे आपल्यामध्ये एक बॅलन्स राहतो. करूया आता आपण फुल बटरफ्लाय. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. आणि आता हीच दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि दोन्हीही पावलं आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्यायची. गुडघे मांड्या जमिनीकडे सैली सोडायच्या. पाठीचा कणा सरळ. डोळे मिटून घेऊया. जेव्हा आपण या स्थितीमध्ये थांबतो तेव्हा त्याला भद्रासन असं नाव आहे. म्हणजे हे एक प्रकारचं आसन आहे. आपण त्या स्थितीमध्ये थांबलोय म्हणून. आणि जेव्हा आपण गुडघे आणि मांड्यांमध्ये जेव्हा हालचाल करतो तेव्हा त्याला तितली आसन म्हणजे बटरफ्लाय मुवमेंट असं म्हटलं जातं. तर आता हळूहळू दोन्हीही गुडघे मांड्या वर घ्यायच्या आणि खाली जमिनीकडे प्रेस करायच्या. पुन्हा वर घ्या. आधी सावकाश कृती करा आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. पुन्हा वर खाली. बरं आता हे करताना सुद्धा आपण नकळत पाठ पुढे मागे करतो. तर तसं आपल्याला न करता फक्त हालचाल आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे होते. म्हणजे पुन्हा इथे आपले थाय मसल्स इथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. हिप जॉईंट्स मध्ये सुद्धा हालचाल होतीये. गुडघ्याला सुद्धा एक प्रकारचा ताण मिळतोय. आता हळूहळू थोडा थोडा स्पीड वाढवायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने. कुठेही ओव्हर ट्राय नको. छान. आता हळूहळू स्पीड कमी करायचा. कमी 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 करत यायचं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. एक श्वास आहे तो सोडून द्यायचा. एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडायचा. पुन्हा एकदा आंतरिक सजगता. स्वतःच स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न. करणार आहोत आपण नेक रोटेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे, त्यांनी नेक रोटेशन रोज करावं. झोपेतून उठलात की अंथरुणात बसून जरी तुम्ही थोडीशी मानेची हालचाल केली की तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो. थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर आज आपण अगदी सोपी कृती करतोय. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात असे मागे ठेवा. म्हणजे पाठकडा सरळ राहील. ठीक आहे. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे. मागची भिंत बघा उजव्या बाजूने. मग सावकाश मध्यभागी डावीकडे. मागची भिंत बघायची. पुन्हा मध्यभागी. पुन्हा मान उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे.
अजून एक राऊंड उजवीकडे, सावकाश मान उजवीकडे, मागची भिंत बघूया आणि मग हळूहळू डावीकडे, मध्यभागी. आता हलकीशी मान आपल्याला टिल्ट करायची. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की मग मान मध्यभागी. आता टिल्ट करताना बघा कशी करायची. आपला उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल बघा अशा प्रकारे. म्हणजे साईडवर्ड आपण थोडीशी मान टिल्ट करतोय किंवा थोडासा ताण देतोय साईडच्या बाजूने. एकदा उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मग पुन्हा मान मध्यभागी येईल, मग डावा कान डाव्या खांद्याजवळ जाईल. मगाशी जे आपण केलं तिथे ट्विस्ट होता. आता फक्त साईडवर्ड स्ट्रेच आहे मानेच्या सगळ्या ज्या नसा आहेत त्यांना. ठीक आहे, सुरू करूया. एकदा उजवीकडे, मान आपला कान उजव्या खांद्याजवळ जातोय, सेंटर, डावीकडे, सेंटर. पुन्हा एकदा उजवीकडे, सावकाश डावीकडे, पुन्हा एकदा उजवीकडे. बरं, जर पाठ करायला कोणाला रग लागत असेल तर यथाशक्ती प्रयत्न करा. जिथे आपण 3-3 भाग करतोय तिथे एकदाच जरी कृती केली तरीही चालेल. आता अप अँड डाऊन. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मान जी आपण अशी पुढे घेतो ना, ती कृती करणं टाळायचं आहे. कुठेही वाटलं की आपल्याला सर्वायकल मध्ये, लंबर्स मध्ये जर काही ताण वाटतोय तर मात्र ही जी पुढे आपण मान चुकवण्याची कृती आहे ना, ती करणं टाळायचंय. ठीक आहे, बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. सावकाश आपली मान वर. मान वर नेण्याची कृती सगळ्यांनीच करायला हरकत नाहीये, म्हणजे सगळेच करू शकतात. फक्त पुढे जे आता आपण हळूहळू मान मध्यभागी आणायची आणि हनुवटी गळ्याकडे न्यायची. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे नेणं टाळावे. पुन्हा सावकाश मान वर, मध्यभागी, हनुवटी गळ्याकडे. पुन्हा मध्यभागी, मान वर, पुन्हा सावकाश मान मध्यभागी आणि हनुवटी गळ्याकडे. अजून एकदा हीच कृती करूया. पुन्हा सावकाश मान वर, सेंटर मध्ये येईल, पुन्हा वर जाईल, चेहरा सिलिंगकडे आहे, पुन्हा मध्यभागी आणि सावकाश हनुवटी गळ्याकडे. हनुवटी गळ्याकडे आली की थांबूया आणि फुल नेक रोटेशन करूया 3 वेळेला. पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन कृती करा. सुरू करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, क्लॉकवाईज रोटेशन. पुन्हा एकदा मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं, मान सरळ करायची, डोळे मिटून घ्यायचे, पायामध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. छान. आज आपण शिकणार आहोत सुखासन किंवा ज्याला स्वस्तिकासन असेही म्हणतात, जे सगळेजण करू शकतात. म्हणजे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचा पायाचा त्रास असेल तरी पण तुम्ही हे सुखासन करू शकता. त्याच्या नावातच त्याचे लाभ आहेत. म्हणजे कुठेही आपल्याला त्रास होत नाही असं हे आसन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. याला सुखासन आणि ग्रंथांमध्ये याला नाव आहे स्वस्तिकासन. तर दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. सुरुवातीला आपण उजव्या पायाने करतोय. आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून घ्या. हा, बरोबर. आता उजवा पाय फोल्ड केलाय
त्या उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये बघा ही गॅप असते, ही खाच असते. उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी ही गॅप असते, बरोबर, त्या गॅप मध्ये आपल्याला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय, असं आत टाकायचंय. बघा, डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाची जी मांडी आणि पोटरीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये तुमचं हे डावं पाऊल असं फिक्स करा. जमलं प्रत्येकाला? सोपं आहे एकदम. हा, तुमच्या मांड्या तुम्हाला जेवढ्या स्प्रेड करता येईल ना तेवढ्या स्प्रेड करायच्या. हा, बरोबर, जमलंय, बरोबर, छान. तर इथे तुम्हाला कुठेही गुडघ्यावर ताण येत नाही, कुठेही तुमच्या मांडीला कुठेही जास्त ताण वाटत नाही, म्हणजे कुठे प्रेशर वाटत नाही, म्हणून याला सुखासन असं नाव आहे. आता इथे तुम्हाला हातांची द्रोण मुद्रा करायची आहे, दोन्ही हात गुडघ्यांवरती. हे मेडिटेटिव्ह सुद्धा आसन मानलं जातं. पाठकणा सरळ, डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये या सुखासनाचा आपण मनातल्या मनात मागोवा. बघा, नकळत डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. नकळत आपण आपल्या पाठकणा नकळत जास्त पुढे झुकवला जातो कमरेपासून, तर तो व्यवस्थित मध्यभागी आहे का हे तपासून पहा डोळे मिटून. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपली बैठक आपली आपण तपासून पाहतोय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. सावकाश डोळे उघडायचेत. दोन्ही हात समोर घ्यायचेत, दोन्ही हात समोर. हा, आता पुन्हा दोन्ही हातांची जी पाचही बोट आहेत ती ताणायची आहेत, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स करायची. ताणूया, रिलॅक्स करूया, ताणूया, रिलॅक्स करूया, ताण, रिलॅक्स. हा, आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. हा, आणि आता उजवा जो हाताचा तळवा आहे तो मनगटापासून वर खाली करायचा. डाव्या हाताने हात अगदी सरळ असतील. हा, बरोबर, हात सरळ ठेवायचे असे. हा, फक्त मनगट पकडायचं डाव्या हाताने. आणि आता उजवा हात, आपल्या हाताची बोटं एकदा जमिनीला पॉइंटेड असतील आणि एकदा सिलिंगला पॉइंटेड. बरोबर, खाली, वर, छान, खाली, वर, खाली. सर तुम्ही जरा सावकाश करा, तुमची जर तिथे दुखापत असेल कुठल्या हाताला तरी सावकाश करा. वर, खाली, वर. बरोबर. आता उजव्या हाताची 5 बोटं पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताणा, अंगठा आतमध्ये घ्या आणि मग त्यावर 4 बोटं फोल्ड करा. हाताची मूठ वळवली आहे, बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, मनगटामधून हाताचं रोटेशन, बरोबर. 2, 3, 4, 5. दिशा बदल. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. सावकाश उजव्या हाताची मूठ ओपन करा. थोडा वेळ दोन्ही हात खाली घ्या, डोळे मिटून घ्या आणि विश्रांती तिथल्या तिथेच. श्वासाच्या गतीकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात समोर आणि आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं. आता मनगटामधून डावा हात वर खाली. सुरुवातीला खाली, हाताची बोटं जमिनीकडे, मग वर, हाताची बोटं सिलिंगकडे. बरोबर. खाली, वर. 1, खाली, वर. 2, खाली, वर. 3, खाली, वर. 4, खाली, वर. 5. 5 वेळा झालं की मग डाव्या हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण आणायचा. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची आणि मनगटामधून हाताच्या मुठीचं रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. हाताची बोट ओपन करा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती.
सावकाश डोळे उघडायचे. आता हे जे आपण सुखासन एका पायाने घातलं होतं तेच आता विरुद्ध पायाने करूया. सुरुवातीला आपला डावा पाय वर आहे, बरोबर? तो सावकाश सरळ करा. हाताच्या आधाराने डावा पाय आधी सावकाश सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा. ठीक आहे? आता हे सुखासन आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, फिक्स करून घ्या. हा. आता डाव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप आहे किंवा जी खाच आहे तिथे उजवं पाऊल फिक्स करून घ्या. थोडासा अंगठा आपला बाहेरच्या बाजूला दिसतो, डोकावतो. बरोबर. आणि आता दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आज आपण जे पायाचे सूक्ष्म व्यायाम केले, लुझनिंग एक्सरसाइज, हाताच्या लुझनिंग एक्सरसाइज, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या कृतीमध्ये आपल्याला कुठे अवघडल्यासारखं वाटलं होतं का, हे आपलं आपण तपासायचंय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण जे सुखासन आता घातलेलं आहे त्या सुखासनामध्ये आपण किती स्थिर आहोत हे आपलं आपण तपासून पाहूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण बैठकीचं निरीक्षण. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. हळूहळू जाणीव आपण आपल्या श्वासाकडे नेऊया आपली. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना आतल्या दिशेला जात आहे. श्वास घेताना पोट बाहेर. श्वास सोडताना पोट आतमध्ये. आंतरिक सजगता. शरीर स्थिर आहे, मन शांत आहे आणि चेहरा प्रसन्न आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात धरून घेत आहे. माझा घेतलेला श्वास बाहेर सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी श्वास घेताना चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. स्वतःला आपण मनापासून धन्यवाद देऊया. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. करणार आहोत आपण 3 ओमचे उच्चार अगदी हळू आवाजामध्ये. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार ओ.
पुन्हा एक श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास सोडताना ओमचा उच्चार. पोट हळूहळू आतल्या बाजूला जाईल. ओम. शेवटचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांती पाठ. मी बोलते, आपण माझ्या मागून बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र नमन मुद्रा करणं टाळायचंय. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न. जशी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे कृती. संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव. प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपण आपल्या आठवड्याची, या दिवसाची सुरुवात करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंडल पाडून. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याचा स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.